इंग्रजांना वाईट का म्हणून बोलावे? अर्धवट इतिहासाची माहिती असणारे अनेक लोक इंग्रजांना फार वाईट म्हणतात आणि त्यांना अतिशय घाणेरड्या शिव्या देतात. परंतु आपल्या ओबीसी समाजात जन्मलेले महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्पष्टपणे सांगितले होते की ओबीसी, शूद्र व अतिशूद्र लोकांसाठी इंग्रज भगवान बनून आले आहेत. ते जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. म्हणून जास्तीत जास्त शिक्षण घ्या. याचा अर्थ असा की SC, ST, OBC, मायनॉरिटी यांचे खरे शत्रू इंग्रज नसून मनुवादी व्यवस्था आहे, जिने हजारो वर्षे या समाज घटकांना सत्ता, संपत्ती, सन्मान आणि शिक्षणापासून दूर ठेवले व अमानुष शोषण केले. अतिशूद्रांना धार्मिक गुलामीतून मुक्ती हवी असेल तर ब्राह्मणवादाने लादलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरांची चिकित्सा करून त्या नाकारणे आवश्यक आहे. येथे आम्ही काही ऐतिहासिक माहिती देत आहोत. इंग्रजांनी किती अमानवी कर्मकांड व पाखंडावर कायदेशीर बंदी घातली हे जरूर लक्षपूर्वक वाचा. या प्रथा माणसांना जनावरांसारखी वागणूक देत होत्या, अनेकांचे प्राण घेत होत्या. मानवतेच्या दृष्टीने त्या अयोग्य असल्यामुळे इंग्रजांनी त्यावर बंदी घातली. जरूर लक्षपूर्वक वाचा. 1. रथयात्रा. जगन्नाथपुरी येथे 3 वर्षातून एकदा रथयात्रा निघत असे. स्वर्ग मिळेल या अंधश्रद्धेपोटी अनेक लोक रथाच्या चाकाखाली येऊन मृत्युमुखी पडत. ही प्रथा कायदा करून बंद करण्यात आली. 2. काशीकर भट. काशीधामामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी विश्वेश्वर मंदिराजवळील तलावात उडी मारून लोक आत्महत्या करत. ही प्रथा बंद करण्यात आली. 3. चरक पूजा. काली मातेच्या उपासकांना लोखंडी हुक लावून झुल्यावर लटकवले जाई, चक्रात फिरवले जाई जोपर्यंत त्यांचे प्राण जात नसत. हे पाखंडवाद 1863 मध्ये कायदा करून बंद करण्यात आले. 4. गंगा प्रवाह. संतान होत नसल्यास गंगेला नवस बोलून पहिले जन्मलेले निरपराध मूल गंगेत सोडले जात असे. ही निर्दयी प्रथा 1835 मध्ये बंद करण्यात आली. नरमेध यज्ञ. ऋग्वेदाच्या चुकीच्या अर्थावर आधारित अनाथ मुलांचे यज्ञात बळी देणे ही भयानक प्रथा 1845 मध्ये ऍक्ट 21 बंद करण्यात आली. 6. महाप्रस्थान. जलसमाधी घेणे किंवा अग्नीत उडी घेऊन ईश्वर प्राप्तीच्या नावाखाली आत्महत्या करणे. ही प्रथा कायद्याने बंद करण्यात आली. 7. तुषानल. पापाच्या प्रायश्चितासाठी लाकूड गवताच्या आगीत स्वतःला जाळून घेणे. ही अमानवी प्रथा बंद करण्यात आली. 8. हरिबोल. बंगालमध्ये प्रचलित असलेली ही प्रथा मरणासन्न व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारत हरिबोलच्या घोषणा देणे, मरेपर्यंत मारणे. 1831 मध्ये कायद्याने बंद करण्यात आली. 9. नरबळी. देवतेला प्रसन्न करण्यासाठी थेट मानवबळी दिली जात असे. ही भयानक प्रथा इंग्रजांनी बंद केली, तरी काही ठिकाणी आजही वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे. 10. सतीदाह. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने जिवंत जाळून मरणे. ही अमानवी परंपरा 1841 मध्ये बंद करण्यात आली. 11. कन्यावध. ओडिसा व राजपुताना भागात कुलीन क्षत्रिय घराण्यातील मुली जन्मताच मारल्या जात. ही प्रथा 1870 मध्ये कायद्याने बंद करण्यात आली. 12. भृगुत्पन्न. गिरनार व सातपुडा भागात नवस म्हणून पहिल्या संततीची बळी दिली जाई. तरुण डोंगरावरून उडी मारत. ही प्रथा कायदा करून बंद करण्यात आली. या सर्व प्रथा ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या नावाखाली राबवल्या जात होत्या. इंग्रजांनी त्या मानवतेच्या दृष्टीने बंद केल्या. प्रश्न असा आहे, इतका अत्याचार आपले लोक का सहन करत होते? ही कोणती गुलामी होती हे आपण कधी विसरणार नाही ना? रेल्वे, विमानसेवा, मोठे प्रकल्प हे सर्व इंग्रजांच्या काळातच सुरू झाले. ही वस्तुस्थिती आहे. ओबीसी जागा हो, प्रबोधनाचा धागा हो. मंदिर मस्जिद नको, शाळा पाहिजे. प्रथा परंपरा नको, अधिकार पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.